माझे नाव सोहम योगेश टोपे. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. माझे नाव भक्ती ज्ञानेश्वर उकाडे. मी आता 7वीत शिकत आहे. काही मुलांना वाटते की मुख्य क्रियापदाला आयएनजी लावले की चौथे रूप बनतात, पण तसे नाही. याचे एकूण 6 नियम आहेत. आम्ही ते तुमच्या समोर आता सादर करणार आहोत. नियम क्रमांक पहिला, ज्या क्रियापदाच्या शेवटी ई आहे तेथे आयएनजी लावताना ई काढून टाकावे व चौथे रूप बनवावे. जसं की GIVE गिव्ह, नियमानुसार GIVING गिव्हिंग. टेक, TAKE नियमानुसार TAKING टेकिंग. कम, COMING कमिंग. नियम क्रमांक दुसरा, ज्या क्रियापदाच्या शेवटी डबल ई आहे आता मात्र ई न काढता आयएनजी लावावे व चौथे रूप बनवावे. जसे की SEE नियमानुसार SEEING सिंग. FLEE जसे की FLEE नियमानुसार FLEEING फ्लिंग. नियम क्रमांक तिसरा, ज्या क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर आहे आता मात्र शेवटचे अक्षर द्वंद्वा लिहावे व आयएनजी लावावे. जसे की कट, CUTTING कटिंग. GET गेट नियमानुसार GETTING गेटिंग. बेट, BETTING वेटिंग. नियम क्रमांक चौथा, ज्या क्रियापदाचे शेवटी WXY हे अक्षर आहे व त्याच्या पूर्वी एक स्वर आहे आता आयएनजी लावताना शेवटचे अक्षर द्वंद्वा न लिहिता चौथे रूप बनवावे. जसे की BLOWING ब्लोविंग. प्ले, PLAY जसे की PLAYING प्लेइंग. नियम क्रमांक पाचवा, ज्या क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर आहेत आता मात्र शेवटचे अक्षर द्वंद्वा न लिहिता आयएनजी लावावे. जसे की WAR नियमानुसार WARING वेरिंग. नियम क्रमांक 6, ज्या क्रियापदाच्या शेवटी आई आहे आता आई काढून YING लावावे व चौथे रूप बनवावे. जसे की डाय, DYING डाईंग. TIE जसे की TYING टाईंग. DIE जसे की DYING डाईंग.